येताना घेऊ ओला जर येताना वाटत ओलाने तर टाइम लागू शकतो. आपण चाललोय गार्डनला. गार्डन केवढं छोटे मम्मा. मोठ्याचं चालू मी तर विसरले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज क्रिशा त्रिशाला घेऊन मी चाललेली आहे एका मस्त अशा अम्युजमेंट पार्कमध्ये, जे की नवी मुंबईमध्येच आहे. आणि आफ्टर 1 इयर, आय थिंक लास्ट इयर आम्ही एकदा ट्रेननी गेलो होतो क्रिशा त्रिशाला घेऊन. त्यानंतर आज चाललेलो आहोत, म्हणजे एका वर्षानंतर पुन्हा आज क्रिशा त्रिशा ट्रेनमध्ये बसणार आहेत. तर त्या दोघी पण खूप एक्सायटेड आहेत. आणि दुपारची वेळ आहे, आय थिंक 4 वगैरे वाजलेले आहेत. आणि आम्ही चाललेलो आहोत आता नेरूळला. आता आम्ही तिकीट काढतोय ना स्टेशनला. आले चला. यस, प्लॅटफॉर्मवर आलो. हां भेटेल ना. तर आता आम्ही प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहोत. आणि इथं हार्डली आम्हाला जायला 15 ते 20 मिनटं लागतील. म्हणजे कोपरखैरणे टू नेरूळ हे थोडंसंच डिस्टन्स आहे. आणि दुपारची वेळ आहे, गर्दी वगैरे कमी आहे. सो आम्ही ट्रेननी जाणं प्रेफर केलेलं आहे, कारण की क्रिशा त्रिशा पण खूप दिवस झाले ट्रेनमध्ये बसलेल्या नव्हत्या. आणि त्यांना पण खूप असं एक्साइटमेंट झाली होती की ट्रेननी जायचं आणि ट्रेननीच यायचं. सो आम्ही वंडर पार्क्स नेरूळ या ठिकाणी चाललेलो आहोत. मला खूप दिवसापासून त्या दोघींना घेऊन जायचं होतं. तर फायनली आज आम्ही निघालेलो आहोत. इकडं हो. थांबा. दीदू इकडे पण नाही, इकडे पण. नेहरू स्टेशनवरनं शेअरिंग ऑटोने आपण 10 मिनिटांमध्ये वंडर्स पार्कला पोहोचतो. 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे स्टेशनपासनं. आणि इथे येऊन बघतो तर बापरे, इतकी प्रचंड गर्दी आहे. आणि म्हणजे एखाद्या जत्रेमध्ये जशी गर्दी असते त्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आहे. किती मोठमोठ्या लाईन्स आहेत तुम्ही पाहू शकता तिकीटसाठी आणि राईड्ससाठी. तर ॲक्च्युली आत्ता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, त्याच्यामुळे आणि त्यात आम्ही संडेच्या दिवशी आलेलो, त्याच्यामुळे अजूनच गर्दी होती. तर खूप जास्त गर्दी आहे. सुट्ट्यांमध्ये इथे येणं थोडंसं डिफिकल्ट आहे. म्हणजे संडे सोडूनच आलं पाहिजे किंवा मग थोडंसं ऑड डेला. तर खूप जास्त गर्दी आहे. तर क्रिशा त्रिशाचे एक काका ऑलरेडी इथं आलेले आणि ते लाईनमध्ये लागलेले आहेत, आमचं तिकीट काढत आहेत. सो आतमध्ये आता आपल्याला तिकीट भेटलं की आपण आतमध्ये जाऊया. आणि तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता किती जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे. खूपच गर्दी आहे. आतमध्ये गेल्यावरती आता राईड्स वगैरे पण भेटतात की नाही माहिती नाही. सो चला आतमध्ये जाऊन बघूया आता. येस, हो, कालिया पण आहे. ए वाव, तेव्हा दीदी बा
जाऊया ना. तर गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर छान असे भीम कार्टून शो मधले सगळे कॅरेक्टर्स इथे आहेत. त्याचबरोबर राईट साईडला फूड कोर्ट पण आहे. तर खूप क्यूट असे कॅरेक्टर्स इथे लावलेले आहेत आणि खूप जास्त लहान मुलं त्यांच्यासोबत फोटो काढत होती इथे. कोणाचे? अरे मग ह्याच लाईन्स बंद करणार आहेत ना ते. आतमध्ये तेच सांगत होते लिमिटेड. हा वरती नको जाऊ. अरे हो, याचं काय आहे? नाव नाही लावलं त्यांनी. सांगते कसं उठते ते बघा. तर खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी असल्यामुळे लहान मुलांच्या ज्या काही राईड्स होत्या त्या काही आम्हाला भेटल्या नाही, कारण खूप मोठ्या मोठ्या लाईन्स होत्या. आणि त्यानंतर त्यांनी एका लिमिटेड टाईमनंतर त्या राईड्स बंद पण केलं बुकिंग घेणं. सो आम्हाला एकही राईड भेटली नाही. त्याच्यामुळे त्रिशा थोड्याशा नाराज झाल्या होत्या आणि आमचा पण थोडा पोपट झाला की एवढ्या गर्दीच्या वेळेस नव्हतं यायला पाहिजे. बट येस, असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे स्लायडर्स होत्या, गेम्स होत्या, त्या खेळून त्यांना जरा बरं वाटलं. त्यांचा मूड थोडा चेंज झाला आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की फाउंटन शो पण आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी एकदम क्विक असा त्यांचा मूड चेंज करून घेतला आणि छानपैकी इथे गेम्स खेळल्या त्या दोघी. पडली तिथे खाली. खूप गर्दी आहे मंडपाला. काय झालं? लागलं? परत एक ट्राय. त्रिशू तिकडे चालू झालं ते काही पाणी. मी आले मस्त वाटतं. तोंडात बोट काढ.
तर आम्ही आता चाललो घरी आणि छान होतं वंडर पार्क, पण खूप गर्दी होती आणि सुट्ट्या पण लागलेल्या आहेत मुलांना, त्याच्यामुळे जास्त गर्दी होती. आणि राईड्स तर आम्हाला भेटलाच नाही किशोर एक पण, कारण ऑलरेडी खूप लाईन होती आणि गर्दी झाल्यामुळे त्यांनी लाईन बंद करून टाकली. पण वॉटर शो मस्त होता, छान वाटलं आहे ना, वॉटर शो खूप छान होता. नेक्स्ट टाइम येताना जरा ऑड डेला आलं पाहिजे, म्हणजे जास्त गर्दी नसेल. आणि तुम्हाला पण जर यायचं असेल तर सॅटर्डे संडे येऊ नका, खूप जास्त गर्दी आहे. ऑड डेला या. तर चला आता जातो घरी, आता स्टेशनला चाललो आहे आम्ही, बघूया ट्रेन कधी भेटते. त्रिशू